नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये भक्ती संबंधित कथा, कहाणी, भक्तिगीते, भजन ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. कामदा एकादशी. युधिष्ठिराने विचारले, वासुदेव, तुम्हाला नमस्कार असो. कृपया तुम्ही हे सांगावे की चैत्र शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, एकाग्र चित्ताने ही प्राचीन कथा ऐका, जी वशिष्ठाने दिलीप राजाला सांगितली होती. दिलीपने विचारले, भगवन, मला एक गोष्ट विचारायची आहे की चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? वशिष्ठजी म्हणाले, राजन, चैत्राच्या शुक्ल पक्षात कामदा नावाची एकादशी येते. ती परम पुण्यमय आहे. पापारूपी इंधनासाठी तर ती वणव्या समानच आहे. प्राचीन काळाची गोष्ट आहे. नागपूर नावाचे सुंदर नगर होते, जेथे सोन्याचे महाल बनलेले होते. त्या नगरात पुंडरीकादी महाभयंकर नाग राहत होते. पुंडरीक नावाचा नाग त्या काळी राज्य करीत होता. गंधर्व, किन्नर व अप्सरा देखील तेथे राहत होत्या. तेथे एक श्रेष्ठ अप्सरा होती, जिचे नाव ललिता होते. तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्वही होता. ते दोघे दाम्पत्य जीवन जगत होते. दोघेही कामविकाराने ग्रस्त जीवन जगत होते. ललितेच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती ठसलेली होती आणि ललितच्या हृदयात सदैव ललिताने घर केले होते. एके दिवशी नागराज पुंडरीक राज्यसभेत बसून मनोरंजन करीत होता. तेव्हा ललित गायन करीत होता, परंतु त्याच्याबरोबर त्याची प्रिय ललिता नव्हती. गाता गाता त्याला तिची आठवण आली, म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली आणि जीभ अडखडू लागली. नागामध्ये श्रेष्ठ कर्काटकाला ललितची अवस्था समजली, म्हणून त्याने पुंडरीक राजाला त्याच्या पायाची गती थांबल्याचे व गायनातील त्रुटीविषयी सांगितले. कर्कोटचे म्हणणे ऐकून पुंडरीकचे डोळे रागाने लालबुंद झाले. त्याने गाणाऱ्या कामुकतूरला ललितचा शाप दिला, दुर्बुद्धे, तू माझ्यासमोर गायन करताना देखील पत्नीचा वश झालास? जा, तू राक्षस होशील. पुंडरीक राजाने असे म्हणताच तो राक्षस झाला. भयंकर मुख, आक्राड विक्राड रूप पाहताच भीती वाटावी असा राक्षस होऊन तो कर्माचे फळ भोगू लागला. ललिता तिच्या पतीचे आक्राड विक्राड रूप पाहून मनात खूप चिंतित झाली. दुःखामुळे तिला यातना होऊ लागल्या. काय करू, कोठे जाऊ, माझे पती पापामुळे कष्ट सोसत आहेत. ती रडत रडत घनदाट जंगलात पतीच्या मागे मागे फिरू लागली. वनात तिला एक सुंदर आश्रम दिसला, जेथे एक मुनी शांत बसले होते. कोणत्याही प्राण्याबरोबर त्याचे वैर नव्हते. ललिता लगबगीने तेथे गेली व त्यांना प्रणाम करून समोर उभी राहिली. मुनी खूप दयाळू होते. त्या दुःखी स्त्रीला पाहून ते म्हणाले, शुभे, तू कोण आहेस? कोठून आली आहेस? मला खरे खरे सांग. ललिता म्हणाली, महानुमे, वरिधंता नावाचे गंधर्व आहे. मी त्यांचीच कन्या आहे. माझे नाव ललिता आहे. माझे पती पाप कर्मामुळे राक्षस झाले आहेत. त्यांची ही अवस्था पाहून मी दुःखी झाले. ब्राह्मण, अशा वेळी माझे काय कर्तव्य आहे ते सांगा. विप्रवर, ज्या पुण्याद्वारे माझे पती राक्षस योनीतून मुक्त होतील तो उपाय सांगा. ऋषी म्हणाले, भद्रे, आता चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येत आहे, जी सर्व पापांचे हरण करणारी व उत्तम आहे. तू तिचे विधीपूर्वक व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर. पुण्य दिल्यावर क्षणभरातच त्याच्या पापाचे दोष दूर होतील. राजन, मुनीचे हे वचन ऐकून ललिता आनंदित झाली. तिने एकादशीचा उपवास करून द्वादशीला त्या ब्रह्मा महर्षी जवळच भगवान वासुदेवाच्या मूर्तीसमोर तिच्या पतीच्या उद्धारासाठी असे म्हणाली, मी जो कामदा एकादशीचा उपवास केला आहे, त्याच्या पुण्यप्रभावाने माझ्या पतीचा राक्षस भाव दूर होऊन जाऊ. वशिष्ठजी सांगतात, ललिताने एवढे म्हणताच ललितचे पाप दूर झाले. त्याने दिव्य देह धारण केला. राक्षस भाव निघून गेला आणि पुन्हा गंधर्व बनला. नृपश्रेष्ठा ते दोघे पती पत्नी कामदाच्या प्रभावाने पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर रूप धारण करून विमानावर आरूढ होऊन शोभून दिसू लागले. हे बघून ही कामदा एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. मी लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर या व्रताचे वर्णन केले. कामदा एकादशी ब्रह्महत्या इत्यादी पापांचा व पिशाच इत्यादी दोषांचा नाश करणारी आहे. राजन, ही कथा वाचल्याने ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. धन्यवाद.